नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुम्ही लोक गायरान जमिनीवरती किंवा ग्रामपंचायत मालकीच्या जमिनीवर जर वास्तव्य करून राहत असाल आणि अशा वेळेस जर तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून घरकुल योजनेचा लाभ मिळत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या गायरान जमिनीवरती किंवा ज्या जमिनीवरती ग्रामपंचायतीचं नियंत्रण असेल किंवा ज्या जमिनीवर कलेक्टर साहेबांचा अधिकार असेल, तर अशा जमिनीवर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घेता येईल. या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी जे काही महत्वपूर्ण जजमेंट दिलं आहे त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल, तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील. मित्रांनो, महाराष्ट्रातील बरीचशी जनता म्हणजे ही जास्त करून ग्रामीण भागातील जे काही लोक असतात, तर ते गायरान जमिनीवरती बांधकाम केलेलं आहे किंवा अजूनही ते गायरान जमिनीवरती ते वास्तव्य करीत आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे इतर कोणतीही जमीन उपलब्ध नसेल, अवेलेबल नसेल आणि तुम्हाला जर महाराष्ट्र शासनाकडून घरकुल योजनेचा लाभ मिळाला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या गायरान जमिनीवरती किंवा ज्या जमिनीवरती तुमच्या गावातील ग्रामपंचायतीचं नियंत्रण असेल, गायरान जमीन असेल, गुरचरण जमीन असेल किंवा इकलात जमीन असेल, गावठाण जमीन असेल, तर अशा जमिनीवर तुम्ही जर वास्तव्य करून राहत असाल आणि तुमच्याकडे जर दुसरा कुठल्याही जमिनी संदर्भात पुरावा नसेल, म्हणजे तुमच्याकडे जर या जमिनी व्यतिरिक्त कुठेही जमीन उपलब्ध नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुम्ही राहत असलेल्या जागेवर घरकुल योजनेचं घर बांधून शासनाची परवानगी घेऊन तुम्ही त्याचा वापर करून घेऊ शकता. या संदर्भातली माहिती घेण्यापूर्वी आपण माननीय न्यायालयासमोर जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 यातील कलम 22 नुसार ज्या जमिनी या गायरान असतील, गावठाण असतील किंवा इकलाच्या जमिनी असतील, तर त्या जमिनींचा हस्तांतरण हे दुसऱ्याला करता येत नाही. अशा स्वरूपाचा बार किंवा या स्वरूपाचा प्रतिबंध हा या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 22 मध्ये करण्यात आला. या तरतुदीनुसार जर त्याचा वापर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला संबंधित कलेक्टर साहेब यांची परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी मिळाल्यानंतरच त्यामध्ये जो काही तुम्हाला वापर करायचा असेल तर तो पब्लिक पर्पज साठी करणं गरजेचं आहे. त्यानंतर जो डिस्पोजल ऑफ गव्हर्नमेंट लँड 1971 यातील हे जे काही रूल्स आहेत, तर या रूल्स मध्ये देखील 5वा जो नियम आहे त्या 5व्या नियमामध्ये देखील अशा स्वरूपाची तरतूद करण्यात आली की जर त्याचा वापर करायचा असेल, म्हणजे गायरान जमिनीचा, गावठाण जमिनीचा किंवा इकलात जमिनीचा किंवा अशा जमिनीचा की ज्या जमिनीवरती ग्रामपंचायतीचे नियंत्रण असेल, तर त्यावेळेस तुम्हाला त्या रूल्स मध्ये दिलेली जी काही माहिती असेल ती फॉलो करणं गरजेचं आहे. ते रूल्स देखील आपण आपल्या स्क्रीनवर दाखवत आहोत, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यातील कलम 40 मध्ये जर एखाद्या गायरान जमिनीचं रूपांतर जर द्यायचं असेल, म्हणजे गुरचरणा व्यतिरिक्त जर त्याचं रूपांतर करायचं असेल किंवा ती जर दुसऱ्याला द्यायची असेल, तर अशा परिस्थितीमध्ये या कायद्यातील कलम 40 नुसार परवानगी देण्याचे जे काही अधिकार आहेत तर ते कलेक्टर साहेबांना आहेत. या कलमानुसार कलेक्टर साहेबांनी जर संमती दिली, तर संमती दिल्यानंतर तुम्ही त्या जागेचा वापर पब्लिक पर्पज साठी करून घेऊ शकता. या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालय यांच्या समोर एक प्रकरण असं आलं की त्या प्रकरणामध्ये गायरान जी काही जागा होती 1 हेक्टर 64 ही एवढी जागा गायरान जमीन असल्यामुळे तिचा डेव्हलपमेंट केली गेली आणि डेव्हलपमेंट केल्यानंतर कॉर्पोरेशनने संबंधित जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडनं त्याची परवानगी घेतली. परवानगी घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की त्याविरुद्ध पिटिशन दाखल झालं आणि म्हटलं गेलं की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 यातील कलम 22 आणि
जो काही 1971 नियम आहेत, म्हणजे डिस्पोजल ऑफ लँड ऑफ गव्हर्नमेंट रूल्स 1971, यातील रूल क्रमांक जो 5 आहे, तर तो 5चा उल्लंघन झालेला आहे. त्यामुळे जी काही अलोकेट केलेली जमीन आहे कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार, तर ती मुळात बेकायदेशीर आहे असं म्हटलं गेलं. परंतु यामध्ये उत्तर देताना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं सांगितलं की ज्यावेळेस आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यातील कलम 22चा विचार करतो, तर त्यामध्ये पब्लिक पर्पज हा शब्द वापरलेला आहे. पब्लिक पर्पज म्हणजे काय, की शासनाने जर एखादी योजना ही पारित केलेली असेल आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर एखादा व्यक्ती त्या जागेचा वापर करत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तो पब्लिक यूजचा वापर या ठिकाणी करता येऊ शकतो. आणि त्यानंतर जी काही अलोकेशन ऑफ लँड झाली, म्हणजे कलेक्टरने जी काही लँड अलोकेट केली, तर ती कलेक्टरनी परवानगी दिल्यानंतरच केलेली, म्हणजे त्यांची संमती विना केलेली नसल्यामुळे जे काही अलोकेशन आहे ते देखील वैध आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी सांगितली की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 यातील कलम 40 मध्ये संबंधित कलेक्टर यांना ही जमीन हस्तांतरण किंवा तिचा वापर बदलण्याची जी परवानगी आहे, तर ती या कायद्यातील कलमामध्ये दिलेली असल्यामुळे जे काही अलोकेशन झालेलं आहे किंवा जो काही वापर हा प्रधानमंत्री आवास योजना या योजना राबवून घेण्यासाठी करण्यात आलेला आहे, तर तो लिगली आहे. आणि या जजमेंटच्या आधारे आता महाराष्ट्रातील बरेचशा लोकांना असा फायदा होईल की बरेचसे लोक हे गायरान, गुरुचरण किंवा गावठाण जागेमध्ये वास्तव्यात असल्यामुळे फक्त त्यांच्यासमोर प्रथम अट अशी आहे की त्यांच्याकडे त्या जमिनी व्यतिरिक्त इतर कुठेही जागा अवेलेबल नाही किंवा इतर कुठेही त्यांची जमीन असायला नको. तरच अशा परिस्थितीमध्ये या जजमेंटचा फायदा त्या लोकांना होऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहज सल्ला देखील घेऊ शकता.